हा क्रिस्टलचा अर्थ त्यानं संयम असं सांगितला. संयम, शांतता, त्यामुळे क्रिस्टल नाव ठेवलं. असं एक नंबर कोण करत? एक नंबर हे करणार अर्जुन झऱ्याचा हे बब्या करणारा करणार. एक नंबर होईल का? 100% 100% आहे ना. खाल्ला का नाही भाऊजींचा दिवसभर निवांत राहायचं मैदानात येऊन. पण 19 गटात गटपास. अरे शांडी पण आहेत. गरीबाची पोरं आहेत सगळे. पाणी घ्या. आता फक्त वडापाव खात्यात. हा घरी जाऊन आता मटण भेटावते. आपण एक नंबर केलाय. मग केलाय पण आमच्या कवा कोणी बाईट घेतय का काय आहे? आम्ही गरीब ड्रायव्हर आहे, काय करायचं तुमचं? ह्याला वडल आमच्याला आहे ना. आमची टिकट नाही तुमच्या हिरीला. 10 बैल गाडीवली तिथे. एक गाडीवला आहे कसं पुरायला सांगा बरं. कैची करून हाणू. कैची करून नाही हाणायला लागायचं, तुमच्यावर गाडी बांधायला लागली आहे ना. चालतंय मग. हाणू एक मैदान. तुमच्या डोक्यात गणित असलं तर हाणणार की त्याला. नाही आता ते काय बैल पुरण ते. मग आता आदत वासरच हाणावी. हाणा ह्या ड्रायव्हरला विचारावं. ही आमचं नियोजन करते ती. हेच नाही विचारा जरा. अनुभवी माणूस आहे इकडे. ड्रायव्हर पण आदतच बसू. हो ड्रायव्हर आदतच आहे आपला. वासर आदत, ड्रायव्हर आदत, सगळं साधा आदतचा करून टाकूया. आणि एक मैदान खरंच हाणूया. नाही हाणू घ्या आहे ना. कधी बी हाणू. तुमचंच आहे गाडीचं आहे. क्रिस्टल हा क्रिस्टल. हे कोणी नाव काढलं? ते आमच्या मावस भावाने ठेवलं एका घोटच्या. क्रिस्टलचा अर्थ त्यानं संयम असं सांगितला. संयम, शांतता, त्यामुळे क्रिस्टल नाव ठेवलं. असं आहे. लाडाने शंभूच म्हणतात सगळी त्याला. मग लिहिलं नाही ते आम्ही कसं ओळखायचं? ओळखेल की एक दिवस कोणाला तरी. एक दिवस आपला उजडेल तेव्हा ओळखेल की. आहे ना. बापू बैल आणला काय? आज नाही 9 तारखेचं मैदान. 9ला आणायचं. 9-12 बापू आता हे 7-12 आणि 9-12 कधीपासूनच मैदान आहे? आम्हाला आठवतं तेव्हापासून आहेत की. लहानपणापासून. मोठं कुठलं असतं? समान भरती मैदान तशी दोन्ही आसपास इकडे तिकडे 10-5 गाड्यांचा फरक नाही तर बस. म्हणजे आपल्या नियोजनानुसार कुठेतरी आणायची. आता आपण दाट बैल पळवतच नाही आपला म्हणून दोन्ही करू शकत नाही मैदान. एक तर 7 केलास तरी 9चं नसतं केलं. किंवा आता 9 करायचे म्हणून 7 करायचं नाही असं विषय. आणि आता पुशेगावचं काय नियोजन? पुशेगावला ह्या वर्षी मी नियोजनासाठी सुट्टी घ्यायचं ठरवलेलं आहे. कारण मैदानाचा दर्जा इतका वाढलाय तर लोकांच्या अपेक्षा वाढल्यात. मग कुठेतरी आपला बैल बांधून ठेवून नियोजन खट्ट करायचं एवढं ठरवलेलं आहे. असं काय? मैदानाचं नियोजन मैदानाने वेळ देता येतो. आपला बैल जर मैदानात पळा असला तर ती बैलाकडे 80% लक्ष. म्हणजे कुठल्याही गाडी मालकात जाते त्यात मी काय अपवाद नसणार आहे. माझं पूर्ण लक्ष बैलाकडे जाते. मग नियोजनाकडे कुठेतरी अभाव राहतोय म्हणून ते दुर्लक्षित होऊ नये. किंवा बैलगाडी मालकाला हक्काचा माणूस जत्रा गाव जत्रा असते कुशेगावमध्ये. मी म्हणजे असं वाटतं की माझ्यापेक्षा बैल मालकांना येऊन समस्या सांगावं वाटतं. असं ते जमणार ना दुसऱ्या कोणापेक्षा सांगणं. म्हणून मी तिथं हजर राहणं मोकळा असं मला फायद्याचं वाटतं. म्हणून मी सुट्टी घेतली. वैयक्तिक तुमचा निर्णय? वैयक्तिक आहे. असं गावाने म्हणलेलं नाही किंवा काय की कुठेतरी बैल मालकाला बी आपला एक माणूस हक्काचा भेटावा फाडदेशी. की कुठं ऑब्जेक्शन आहे किंवा कुठं काय आले मी ती फाडदेशी जाऊन सांगू शकतो गाव कमिटीला. असा विषय. 27 डिसेंबर. 27 डिसेंबरला तर आपलं पूर्ण वेळ नियोजनात देऊन मैदान एक नंबर करत पार पडणे हे ध्येय आहे. एका दिवसात पार पडेल? हो 100%. भाऊ शंभूचं बॅनर बघितला. शंभू 3 वर्ष आजारी थोडं म्हणजे लंपी झाल्यानंतर तिचं अंतर्गत जे सगळं हे आहे पचनक्रिया, श्वसनक्रिया ह्या थोड्या बिघडत होत्या. रक्ताभिसरण क्रिया सगळ्यात एक 2 महिन्याला बिघडायचं. आणि परत ते आम्ही दुरुस्त केलं की एक दुरुस्त केलं दुसरं बिघडायचं. असं व्हायचं. उपचार चालू होते. कंटिन्यू 3 वर्ष उपचार चालू होते. आणि गेल्या महिन्यापासून तो बैल पॅरालिसिसनं आजार होता. पॅरालिसिस नंतर 4-5 दिवस झोपून राहिलं त्यात देहांत झालं. 4-5 दिवस झोपून होता. त्याचा उपचार सगळं चालू होतं. उपचार बंद कधी नव्हते. 3 वर्ष उपचार बंद नाही. लंपी झाला पाहिजे उपचार बंद. शर्यती चालू झाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त किमतीत बैल मागितलेला शंभू होता. पळणं तसं होतं. पण नव्हतं त्या टायमिंगला टॉपच्या सगळ्या गाड्या मारल्या होत्या त्याने. रिकवर बैल झाला होता. परंतु अंतर्गत जी लंपी संपला परंतु त्याची शारीरिक झीज झाली होती. श्वसनक्रिया, पचनक्रिया, रक्ताभिसरण क्रिया किंवा आणखीन काय किरकोळ बिघडत राहत होती. आज हे सरळ झालं की महिन्यानं दुसरं बिघडायचं.
असं 3 वर्ष उपचार चालू त्याच्यावर. त्यातनं मध्ये आधी काहीतरी वाटलं की पळवायचं. व्यायाम म्हणून ना? व्यायाम म्हणून म्हणा किंवा होच त्या बैलाचे म्हणून. पण आदतगत तसा बैल आदतगत होणेच नाही. नाही आदत मधले पळायचं तसं होणेच नाही. शारदा पाटील पुणे यांचा लक्ष. सांबा आंगरेवाडीचा सांबा. देतात ठोकलेच. हा ते कोण आहे? रायफलच नाही रायफलच ना रायफल. गट झाला का? बावधांच्या लक्ष करा. बावधांच्या लक्षावर. नमस्कार. बावधनच्या लक्षात. हॅलो 20 मध्ये. हो त्याचं फायनल कुठला हो आता दिसतोय तो? शो पेडगावातला. पेडगाव मधला आता सातेवाडी. हा भविष्य काय वासरा. हा मोरम हे जवी तुम्ही बोलला की खरं होत असं ना? तुम्ही नाही त्याचं भविष्य आहे तेव्हा कॅमेऱ्यात आलाय आपल्या. आता तुमचं आम्ही नाव काढत होतो. आमच्या तेव्हा शपथ तुमच्या खाद्याचं आम्ही नाव काढत होतो. आता मग अशी की म्हणलं क्षेत्रात माणूस आवडतं फक्त तुम्ही. काय मग अशी म्हणत होतं बाळा? माणसाला काय कमी नाही पण माणसं कमवली एवढंच. म्हणजे हे तुमचं खरंच आहे ना? आणले तर आज मैदानात बॅग आहे तेच आमचं मग अशी म्हटलं जाताना आपण घेऊन जाऊ म्हणलं. गाडी असते का? बोलला ना? हा बोललो. नक्की घ्या बरं. नक्की 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 नक्की. म्हणजे तेच आमचं ठरलं की आपल्या माणसाला आपण सहकार्य करायचं कधी पण. ते बैलाने खाल्लं नाही तुमच्यापेक्षा एक नाही मालकापेक्षा आपण आहे ना बैलाचा विचार जास्त केलाय 100% की बैलाला काय पाहिजे. बरोबर. नाही तर बैलाला काय आवडत ते त्याच्यात आहे. नाही बरोबर. म्हणजे मालकाची इच्छा मस्त आहे मी त्याला हे घालेन आणि ते घालेन तर तसलं काय त्यात नाही. बरोबर. बैलाला ऍक्च्युअली मध्ये कशाची गरज आहे. कशाची गरज आहे. मी तुमच्या मुलाखत इथे ऐकलं आम्ही व्यवस्थित. ते है ना? हा व्यवस्थित ऐकलं. काय असं नाही. धारपोडीचा सर्जा झाला गट 13 मध्ये गट पास. कोण आहे पायरा? पायरा सोन्या आहेत निगडीचा फौजींचा. बैलाला दूध आहे का? नाही दूध नसतं पण व्यायाम असतो घरी आवताला बिवताला. म्हणजे आपलं सिंगल बैलाचं आवत केलेलं आहे. पवनी बिवणी दाट असते असं आहे. जास्त आम्ही पळवत नाही. 10-12 दिवसाची गॅपवर मध्ये आधी व्यायाम असतो. तुमचा मित्र नाही तर वैती सागर चव्हाण. हा त्यांच्या घरा शेजारी शेड आहे आमचं इथं. धारपुडीत इथं नाही रे आलाच चल तुम्ही. तुम्हाला बोलवलं होतं बघा एकदा. हा सागर चव्हाण इथं ती पळसगाव मध्ये त्यांची सिस्टर दिली का. बरोबर. त्यांच्या शेड त्यांचं इथं घर आमचं खाली शेड आहे. असं आहे. त्यांचं वडील बी येतात आमच्या घरी. हो ते आनंदराव चव्हाण जरा तास चालू. हा त्यांच्या 2 मुली आहेत त्या पळसगाव मध्ये. हो ते आमची शेजारी जायचे. जमिनीला जाय आमची. ही वासराची खरेदी कोणी करते? नाही घरच्या गाईचं आहे. काय म्हणता? घरच्या गाईचं आहे. हा आता मला जवळ न बघू द्या आता. हे चांगली पैदाश केली तुम्ही. गरीबाची किंवा 21 मध्ये गट पास. काय नाव आहे याचं? शंभू. कुठल्या गावचा? पुढा पानस दापोडी रांजणी काय कुठं आलंय? लांब ना आलाय की ही सगळी तिकडची. हो तयार करा की त्याला थोडं. आत्ताच झालाय तयार तो का? मस्करी नाही करत. हा सगळं आलेला बस दुसरीकडे होता आधी. हा. तिथनं आपण आपल्याकडे आणलाय. हा मग आता आणलेल्या 2-3 मैदान पळला. या मैदानात आज 1 नंबरातली गाडी मारली पाहिजे कधी? आज. काय म्हणतो? हो कोण होतं? नाही तसं कसं नाव घ्यायचं. त्याचं नाव नाही घ्यायचं. हे काय की 21 गटामध्ये हे पळालाय. ज्याला बघायचं असेल ते बघतील गट जाऊन आहे ना. दोन्ही खांदे. मालक कोण आहे? मालक बघा इथं बसलाय. बंड्यावरून आणलेली हीच काय? हीच ना. मालक आहे ते. हो मालक अशी आहे तर. गरीबाची पोरं आहेत सगळे. हो पाणी घ्याव. आता फक्त चला. वडापाव खात्यात. हा घरी जाऊन आता मटण भेटावते. लागतोच का? नमस्कार. अर्जुन बर पायरा. अर्जुन बरोबर. 19 गटात गटपास.
अरे शांडी पण आहेत घेतली मुलाखत हा बाईट घेतला. बाहेर घेतली चांगलं वासरू पडते ना आहे ना. सातेवाडीत साधारणपणे 3 नंबरचा मानकरी होता आणि एक रील्स बनवलेले नवीन चर्चेत वासरू यांनी जाणलं आहे ना. नवीन वासरू. कधी सातेवाडीत ना. पण त्याच्या आधी आपण दाखवलं की त्याने एक फोटो रील्स केली व्हायरल आहे ना. सगळ्या महाराष्ट्रावर गेली. पण नाही ना पहिल्यांदा कॅमेरा मीच घेतला की त्याने एक फोटो लय भारी. आणि आमचं कायच नाही पहिल्यांदा युट्यूबला आणलंय मी. आणलं की तुम्ही पण ते फोटो चर्चेत फोटो तो भारी निघाला. चर्चेतच आला तो. त्यांचं मोठं काम आहे हो. त्यांचं मोठं काम आहे. बाकी काय बाकी काय निवांत. कायम सहकार्य तुमचंच आहे आम्हाला. सहकार्य ह्यांचंच आहे सगळ्यांनाच सहकार्य आहे. बाकी काय बाकी काय आजाद लय पळवाय बैल. नाही तुम्ही घेत नाही बाईट आमची नाही. मी पहिल्यांदा आलोय. मी आता 1 महिन्यानंतर आलोय. तुम्ही बघताय आणलाय का वासरू वगैरे कुठलं? नाही वासरू नाही आणलं. पशुखाद्याचे बॅग आणलेत बघा. आणि 1 नंबर करेल ना त्याला आपली पशुखाद्याची बॅग आहे बरं. प्रत्येक मैदानात नाही प्रत्येक नाही मी ज्या मैदानात असेल तिथं नाही चांगलं आहे ना. काय काय असतं खाद्यात? त्यात एक 7-8 प्रकार मिक्स आहेत आणि ते बैलाची तब्येत होणार ते चांगलं. तुम्ही निश्चितच विचार करूनच सगळं केलं असेल. स्वतः क्रिएट केलेलं आहे स्वतःच सगळं फॉर्म्युला आहे सगळं प्रोडक्शन हे सगळं आपलं. आपल्याला जे क्षेत्र आवडतं त्याच्यात काम करायचं आणि आपलं स्किल वापरायचं त्यामध्ये. त्यामुळे ते वासरू घेतलं आणि ते पळतंय चांगलं. घरच्या गायचं आहे ना? नाही विकतच आहे ते. हा का? हा. कुठली खरेदी? ते माळशिरसवरनं घेतलेले आहे आणि एक आहे दुसरं वासरू ते डपळापुरातनं घेतलेलं आहे. 2 वासरू कधीतरी मैदानात घेऊया. हो नक्की नव्हे गाडी पळवायची आहे ना. शिकरा देणार आहेत आम्हाला. एवढे बघा कॅमेरा समोर कबूल करते ती. होय आता त्यांच्या मैदानात शिखराने 1 नंबर केला. होय त्यांच्या नावाच गाडी पळाली. हो ते ढाल पण आपल्या घरी शिखराची. ठीक आहे. ते देतात बरं का. देत नाही असं नाही फक्त नाही म्हणत नाही देणार म्हणतात. हे असं आता हे 6 महिने झाले हेच ऐकतोय मी. बैल काढलाय शिखरा. आज आलाय की आजच काढलाय बैल. आलाय. ती पण घरचीच गाडी पळवली नवीन संतोष शेट निकमची. मग आता कुठलं करायचं आदतचं मैदान सांगा. आता बघ सीमेला कसा करतोय बैल. हा पाळणार की ते कबूल करून घेतो कॅमेरा. मॅनेजर झोपलाय गडी काय? कशी पाहिली गाडी? नक्की का उगाच बोलायचं म्हणून बोल. घरची गाडी हाणली का बर? नवीन घेतलंय त्याच्यावर हाणला ना. संतोष शेटचा आहे. कोणी घेतलाय? अजय शेटनं बी घेतलाय. त्याला खाय नाही घातलं का? खाल्लं झाला चांगला झालाय. आज दुसऱ्या फेरायला कस करते बघायचं. किती दिवस नव्हता मैदानात? 1.5 महिना नव्हता. पाहिला 1.5 महिन्यात चांगला. होय चांगला फेरं काढलं काय? पहिला एक फेरा काढला होता परवा दिवशी. हा त्याच्या वाद एक फेरा काढला ना आज आणला मैदान. पहिलवान किती वेळ सीमित? 6व्या सीमित. 6वा किती वेळ तास? 7 नंबर 7 नशीब. सरपंच कुठे आहे बैल? आता 48 मध्ये आमचा पळाला टाकाटाकीत मारच खाल्ला. आता चालायचं जेव्हा हार जिती 4 पायाचा माळ आहे का नाही चालणार मला सांगा. चालणार. आज हार आहे उद्या जीत आहे आपली. आहे का तरी? बघा तुम्ही बघा बैल किती पळाला दावा तुम्हाला. बरं एक वासरू घेतलंय आम्ही म्हणलं तुम्हाला दावा कसं आहे कसं नाही दाखवा. हे जे घे बैल कोणाचा? बैल सागर पिसा पण. मग तुम्ही काय गाडी धरायलाय काय? हो इकडे आल्यावर धरणार नाही खाली जाणार. सुट्टी करायला ना. आणि धरायला कोण? मग धरायला आहेत की पोर आहेत ना. घरचा घरचा जुना. हो जुना साज नाव काय? रावण आणि पलीकडचा गाजा
फौजी फूड कॉर्नर, फौजी जे नाव आहे ना हॉटेलला, फौजी फूड कॉर्नर, स्पेशल व्हेज दालचा पुलाव. इथं आता जेवायचं आपल्याला. फौजी दालचा आहे ना? आहे की दालच्या वेळ दालच्या आहे ना, भेटेल ना? आता जमलाय, आता जमला, लेट झालाय, लेट उशीर झाला म्हणूनच विचारलं. फौजी, हे फौजी नाव आहे ते आपली कल्पना आहे. हो सांगत जावा. तुमचा सल्ला घेतलेला त्याच्यानंतरच ते सुचले. तर माझं नाव वेगळं ठरलेलं, तुम्हाला सांगितलेलं पण माही मी फूड कॉर्नर होतो. तुम्ही जर जेव्हा सल्ला दिला, आपण कात्रगडाच्या मैदानात भेटेल माहिती आहे तुम्हाला. बरोबर, तिथं पण तिथं हॉटेल करायला काय पाहिजे इकडे आहे की? तिथं हॉटेल चालू केलं नव्हतं तेव्हा. तिथं नव्हतं, फक्त तुम्हाला सल्ला विचारला हा, आणि मग तुम्ही मला सुचवलेलं की बाबा हे कर, मग लय फरक पडला. आणि तुमच्या डोक्यात तेव्हा वेगळी कल्पना होती. हो बरोबर आहे, नाव वेगळं सुचवलेलं, म्हणजे फॅमिलीचा माझा विचार राहिला दुसरं नाव. हा, तुमच्याशी डिस्कस झालं तरी म्हणलं करूया तुमच्या म्हणण्यानं बघूया, पण तो सक्सेस झाला. सक्सेस झाला की नाही? आणि तुमचे व्हिडिओ वगैरे असे बघितलेत, असे सल्ले असतात अनुभवाचे, त्याच्यामुळे म्हणलं ऐकावं, अनुभवी माणूस आहे, ऐका कुठंतरी फायदा होणार. हे फौजी नाव आपलं आहे आणि स्वस्तात पोट भरल असं जेवण तिथं भेटलं पाहिजे, ही पण कल्पना आपली होती. बरोबर. तुमचं तो जो होता ना तुमचा मेनू, तो चांगलाच होता म्हणजे त्या टायमिंगला. तिथं जे लोक आहेत का नाही त्यांना पोट भरल असा आयटम पाहिजे. बरोबर. दालच्याला प्रतिसाद तुमच्या बऱ्याच गोष्टीत फायदा झाला आहे. मला 3-4 गोष्टी सांगितल्या, त्याच्या अंमलात आणल्या आणि लय फायदा झाला. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी यायला पाहिजे, कशाला झालं नाही बघ. आता राईस उतरल्यानंतर झालं, संपल्यानंतर मग गर्दी. आता शेमी सुटत्याच आहे ना, पब्लिक सगळं तिकडे गेलं. बरोबर. आता मला भेटेल ना? तुम्हाला आता भजी भेटतील गरम. दालच्या नाही? दालच्या संपलाय. काय होता? मी दालच्या खाय आलो, कारण फौजीचा दालच्या एक नाही लय भारी. धन्यवाद. टेस्ट भारी. म्हणजे उशीर झाला मला यार, खूप उशीर झाला. कोण जर व्हिडिओ बघत असेल का नाही, त्याने फौजीच्या हॉटेलवर येऊन दालच्या तर नक्की खावा, कारण दिवसभर भूक लागणार नाही आहे ना. एकदा दालच्या खाल्ला का नाही फौजींचा, दिवसभर निवांत राहायचं मैदानात येऊन. पण आणि क्वांटिटी जास्त देते तर जास्त म्हणजे त्याची विचारा की संपत नाही. आपण बैलगाडी मालकाचा विचार करतोय, आपण बघतोय किती लोकांना भूक लागते, आणि एकदा जर पोटभर दिलं तर माणूस बरोबर टायमिंगला सगळ्या गोष्टी होती. आणि आहे ना, एखाद्याला जर पुरलं नाही ना, त्यानं जर मागितलं ना अजून थोडा द्या, तरी बी देतात. पैसे मिळतात, नुसतं पैशाचं मागं लागून उपयोग नाही त्याला. नाही नुसतं पैसे करून काय नाही, माणसं पण जपली पाहिजेत. आणि मोरे सरकार गेलं या इकडे या, इकडे या. मोरे सरकार आणि म्हणजे चांगली नामांकित माणसं फौजीकडे येतात जेवायला. क्वालिटी मेंटेन ठेवली त्यांनी, त्यामुळं हा प्रयत्न आहे आपला. लोक नाराज नाही झाली पाहिजे, शेवटपर्यंत प्रयत्न राहील. आणि अपग्रेड राहील, काही ना काय आपल्याला नवीन नेहमी बघायला भेटेल, त्याची काळजी घेईन. आंगणेवाडीचा संभा माहित आहे ना? हा, मालक आहे ते. हा, बोला की. नाही मार खाल्ला दोन्ही गाड्यांनी. शेट आता ही कुठली बैल खाणार? कोण कोण? हे वादळ आणि हा रायफल घालणार. वादळ आणि रायफल. आता गट काय झालं शेमीला? सेमीला काय झालं, टाकाटाकीत मार खाला. हा, तर 2 नंबरला उतरली आपली गाडी, पळत होती गाडी, पण वासराला थोडंसं गॅप कमी झाला. गॅप पाहिजे होता, त्याच्यामुळे थोडं वाचून म्हणा असं नाही पळालं. पहिल्यांदा जेवढं दाट होतं. किती सेमीत होती? पहिलं सेमीत होते ना. 2 नंबरला उतरली. गाव कोणतं? एकाच्या गावाला की मालकच आहेत, एकालाच घ्यायचं आहे. मग आता काहीतरी त्याला हे द्यायला लागतं डिस्काउंट.
नाही ते फौजी आला असतं का नाही मग डिस्काउंट मागला पण बसले ते असं आहे काय अर्जुनला स्पीड लागले अर्जुनला लागले अर्जुनच करत तात्या येते तात्या नमस्कार नमस्कार एक नंबर कोण करत एक नंबर हे करणार अर्जुन झऱ्याचा हे बब्या करणारा आता मध्ये दट्यात आहे म्हणलं तिला काय बी आहे का त्या बॅन आहे मग तो आदत आहे का हो कोणचा अर्जुन नाही दात लावला ना हो कोण करेल एक नंबर कोण करेल पिस्टन करेल करणार पिस्टन आणि अर्जुन मध्ये एक नंबर साठी फाईट आहे नमस्कार सकाळी फोनवर सांगितलं होतं ना तुम्हाला हो सांगितलं होतं नाही सगळ्यात पहिला तुमचा फोन आला आज फायनल असणार सकाळी उठल्या आकाशला फोन केला फोन केले पहिलं शब्द आज गोलाल पक्का आम्ही म्हणतो देवाचा आज फोन आलाय म्हणलं आज कार्यक्रम झालाय आपला आहे ना किती पाटे एक नंबर आत ना बघूया आता ती म्हणते हाणतो बाहेर ना आमचा ती म्हणली बाहेर नाही तर मग आज त्याला बाहेर हाणणार असं आपण तरी कधी बाहेर न पळायचं बरोबर आता शेमीला निकाल लय उशीर लागला तुम्हाला आज हो निकाल टाकत होता आणि ती गाडी फॉल होती शेजारची त्यामुळे जरा उशीर लागला पुशेगावचं झालं की नाही नियोजन नाही ना घरी मला पण पहिलं देणार असं ना नियोजन तुमच्याकडे आमच्याकडे आहे फोन सकाळचा फायदा ठरलाय आहे ना यांनाही सांगितलं काय गाडीवर होतो आज एक नंबर कराल का नाही त्याला खेलारगावच्या खोराकाची बॅग दिली एक कामच लय भारी आहे ना आला का मागचा बैल आला घ्या मागचा अरे हे पब्लिकला पळणार हो पब्लिकला पळ ना पळणार त्या फायनल कुठला ह्याचा ह्योच ना आणि त्याच्या आधीचा सासवडला राहिलो आम्ही पुण्याला सासवडला पुरंदर केसरीला 6 नंबर गाडी पाहिजे फायनलला किती नंबर केला 5 नंबर केला 5 हरण्यात तास नंबर 2 मध्ये 2 ना सिकंदर हॅलो किती जात तो आता चौसा या तोंड काढून पळत होता हो त्याला गाडी जर अंगावर टाचकी असली की मग तोंड काढून पळणार हो 100% ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर त्या बैलाच्या तिकडचाच लोणावळ्याचा ड्रायव्हर आहे ना हो 81 सिकंदर रायफल आणि पिस्टन नमस्कार किती वेळ शिमित होती गाडी शेवटच्या शेवटच्या शिमित होती काय स्पीड लागलं गाडीला चांगलं स्पीड लागला आई एक साठी आहे ना टाकाटाकी आहे तुमची असं जास्त चालते बरं पप्पू शेट कितीची खरेदी आहे होई खरेदी कितीची आहे 32 लाख 32,01,000ची खरेदी आहे बाबे अर्जुन बर पोहोचतोय एक नंबर होईल का 100% हाय पिस्टन तुमच्यात आहे बरं का टाच गाडी 2 गाड्यात आहे एक साठी फाईट सुट्टीला दादू आहे ना सांगतो परत हा 5 गाड्या किती आणल्या गाड्या 2 आणल्या दुसरी कुठली तो शिरवळचा रामाशी नाही का विमान खेळचं हा ती बी राहिली पटोला राहिली चौथ्याशी ही अर्जुनची बघायची ही कशी पळाली हो गाडी चांगली पडली गाडी स्पीड लागलं का लागलं एक नंबर होईल का आज पाया पाहिजे तसा होय पाहिजे स्पीडच्या मानानं आहे ना स्पीडच्या मानानं होय पाहिजे आता गाड्या मोठ्या आहेत सगळ्या बघू हा फायनलला आला
पहिल्या सिंपल पहिल्या सीमित आहे ना. त्याचं फायनल किती आहे तो? 4-5 झाले. अण्णा आले का? नाही त्याला आज मेडिकलवर कोण नव्हते मला आणणार नाही. गाडग्यांचा फोन फायदा ठरला. गाडग्या सकाळी फोन आलेला म्हणलंय मी म्हणलं आज हे फायनल. उठल्या केलेला मी पण. तुम्ही आमच्यासाठी देवच आहे. शेगाव तेवढं महत्वाचं आहे बघा आता आम्हाला आहे ना. तिसरं वर्ष बैलाचा हॅट्रिक होईल यंदा. किती नंबर झालं? गेल्या वर्षी 2, पहिल्या वर्षी 3 आणि 4. 1 वर्ष फायनल झालं तेव्हा फायनल झालं नाही. हा. दुसऱ्या वर्षी 3 नंबर. तिसऱ्या वर्षी 2 नंबर. गेल्या वर्षी म्हणजे सलग 3 वर्ष फायनल आहे. सलग 3 वर्ष होईल. हे जे यंदा सलग 3 वर्ष होईल. गाडी चौथ्यांदा फायनल राहते चालू आहे. हा हा. तुमच्या दावणीच्या 3 झालेत आणि हे जे 2 झाले. ह्याच्यात 2 आता हे तिसरी वेळ. आता ही तिसरी वेळ आहे. तेवढीच अपेक्षा आहे आता त्याच्याकडून. कुशेगावात राहायला की त्यानं आमच्यासाठी नाही पडला तरी चालेल. नुसता त्याला घरी ठेवणार आम्ही. लय ताकदीचा बैल आहे तुमच्या डोक्याचा. तुमची ना आपली गाडी पळवायची आता आहे ना. तुम्हाला शब्द आहे आपला. कोणी केला 1 नंबर? केला ना. आम्ही पण सुट्टी त्याचीच घेतली. 4 नंबर तासा बहुतेक अर्जुन केला. हा. एक रक्कम 1 लाख रुपये मानाच्या धोंड झाली आणि खिल्लार काऊ चे सर्वेसर्व या ठिकाणी खिल्लार काऊ चॅनलचे सर्वेसर्व जनार्दन घाडगे साहेब यांच्यावर या ठिकाणी खिल्लार काऊ या ठिकाणी पशुखाद्य देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. कुठं गेलं पशुखाद्याचं? पशुखाद्याचं पोट घ्या तेवढं पुढे. या ठिकाणी शर्यतीच्या बैलांसाठी एक वेगळं खाद्य तयार केलेलं आहे. अनुभवाचे गुण आहेत असे जनार्दन घाडगे पळसगावचे. त्यांनी स्वतः या ठिकाणी हे प्रोडक्शन तयार केलं आहे आणि त्यांच्या वतीने 1 नंबरच्या गाडीला या ठिकाणी पशुखाद्य त्यांच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आज किती गाड्या आणल्या? आज एकच आणली शिमीला. बांची. हा. काय झालं नेमकं? मार खाल्ला. का पळालीच नाही कडन गाडी. उजव्याकडे नाही कडमुळं जावं आहे ना. पळालीच नाही. वाटत होतं मला बरं का राहील पण ते मला काय वाटतं उघडी पडली हो गाडी दोन्ही साईडनं. मधली 2ची बी गाडी नाही न इकडे उघडा बैल झाला. गाडीच पळाली. सिंगल गाडी पळत होती तुमची आणि इकडे कैचीत गाड्या गावल्या होत्या सगळ्या. त्यामुळे त्या वाढल्या आणि तुमची कमी पडली. आहे ना. आता कुशेगाव वडकीचं मोठं नियोजन आहे तुमचं. हॅट्रिक आहे तुम्हाला. हो आहे ना. हॅट्रिक आहे. पायरा मोठाच करणार तुम्ही मग. सलग 1 नंबर ना 2 वर्ष आहे ना. सलग 2 वर्ष 1 नंबर आहे वडकीचा आणि आता 3रं मैदान आहे. आणि ड्रायव्हर तुम्हीच होता ना. हो. 2 वर्ष. आणि आता ह्या बी वर्षी मोठं ड्रायव्हर आहे. आपा इकडे या की पाहिला पैसे. तुम्ही बी पुट तिकडे बैल इकडे. आपण 1 नंबर केलाय मग. केलाय मग आमच्या कवा कोणी बाईट घेतय का काय आहे? आम्ही गरीब ड्रायव्हर आहे. काय करायचं? तुमचं रोज नामांकित ड्रायव्हर जाईल तिथं आहेत का. पण तुम्हाला 1 नंबर व्हायच्या आधी सांगितलं होतं आज 1 नंबर होईल. 2 तिसरं मैदान आहे. 2 मैदान लय हातातला गेलायचे आज 2 वेळेस. असं ना. पण आज नव्हतं सोडणार कसाच. असं ना. आणि गेल्या वेळेस बी घरनिकीन मथुरची उघड टाकाटाकीत शिमी गेला होता माझा. त्याच्या आधी बी बकासूरची नॉर्मल एवढाच निकाल थोड्यात झाला होता शिमेला. पण आज नाही. आज गटापासूनच सुरुवात भरपूर अंतरण झाली त्यामुळे अंतरच झालं शेवटपर्यंत. गट बी अंतरानं शेमी अंतरानं फायनल अंतरानं. म्हटलं आज तावान गाडी. आज तावाना 3रा हॅट्रिक करायचं होतं. मग हॅट्रिक करून चालत नव्हतं ना आज. आज हॅट्रिक मोडावं लागत होतं ना. गाडी चांगली पळली. दोन्ही वासरात ती आदत आहे. ही दुसरा वासरू मस्त पळली दोन्ही. ते अजून आदतच आहे. ह्याच्यापेक्षा मोठं दिसतंय ते आहे. ते सांभाळणी वाजताचे त्याच्या खुराकाचं पोतं भेटलं तुम्हाला. खिलार कावाल्यांचं पोतं भेटलंय. आणि बब्याची मुलाखत पहिल्यांदा खिलार कावाल्यांनीच घेतली आणि तिथनं जे पान सळलं लागलंय ती सळलंच आहे पान आमचं. आज खुराक सुद्धा दिला त्यांनी बघा. 1 नंबरचा. बबेल चालणार ना. 100% चालणार बबेल. नक्की ना. रिझल्ट बघू आपण. होय 100%. कारण हे बबेला आहे की नाही पहिल्यांदा युट्यूबवर आपणच आणलाय की नाही. होय पहिल्या स्टार्टला तुमचीच मुलाखत आहे बबेला.
आणि मोठ्या मैदानाच्या सुरुवातीला आपण ह्याला शिखराला ठेवलं. पण तुमचीच होती. शिखरा पण तेव्हापासूनच फॉर्म मध्ये होता. आणि परवा पण तुम्ही शिखराबद्दल बोलला. आज शिखरा गट पास होता, फायनलला होताच. पण आता ते असू द्या, आता ती फक्त लॉबी टच झाली. नाही तर कडनं काय लागली गाडी, अंतरात लागली होती ते बी गाडी. आज तुमच्या खिलार कावाल्यांचा आशीर्वाद आहे आमच्यावर. आज 2 पण आहे, 7 पण आहे. होय. तेवढं शिकरा द्या आम्हाला. 100% बैल तुमच्या इथं आणून सोडतो. धन्यवाद. हा. खुराक नक्की चारा. होय 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 100%. चला.